काय म्हणते ना काय नाही निघालो सेन्सरला कारखान्यात अरे जेवण ही ऊन काय म्हणतंय या बापू आपलं तुमच्याकडे ऊन काय म्हणतंय लय अवघड आहे अहो नसतं चमकतंय बाहेर बघू सुद्धा वाटाना होय ना बरोबर म्हणून बापू चाललंय चष्मा घाललाय. बायांचं उन्हाचं ते सांडग हे समजा पदशीर पाऊस पडल्यावर करा येत नाही म्हणून करते ते तुम्हाला पटलं तर घ्या हो नाही पटलं तर कसं असेल तसं पण स्वच्छ करतोय बाज वाळाय असतं खाली नाही खाली टाकलं की फुफुटा येतो हा करताना वट्याव करायचं आणि वाळा टाकताना बाजेवर होय ना हा चला राम राम समजायला नमस्कार असू द्या राजू काकी तुझं काय चाललंय हो काय चाललंय बटाटे खिसायचं चाललंय ही तुम्ही फोन ही तू एक जणाचा येतं का बाई थोडा वेळ हा. हा बाया बटाटे चाललंय खिसून खिसायचं बका 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 दोन बका चार बका राहिले ती आता आता बसायचं पीठ बसायचं लिंबाच्या वाट्या मस्त पैकी आज यारवाळीचं पाऊस येईल म्हणून व्हायचं लवकर वाळ सुकवलं म्हणजे मग आपलं बरं गरम होता येईल कुरिअर पॅक करायचं परत ना आपलं एवढं घालायचं उन्हात टाकायचं मस्तपैकी आणि मग बसायचं आपलं घरात कुरिअर पॅक करीत बऱ्याच ताईंच्या कुरड्यांच्या भरपूर ऑर्डरीच्या लय ऑर्डरी सांडग्याच्या कुरड्याच्या 2-2, 3-3 किलोच्या ऑर्डर येत्या असू दे घ्या काय घ्यायचंय कोणाला ती सांडगे कुरडई चकली परत ना आपले ज्वारीचे पापड चाललंय एक 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 रोज करत राहायचं आपलं दाखवतो आता बाहेर गेल्यावर इथं लयच गरम होत लय गरम होत आहे ना कसा नाही उष्णताच लय वाढली या. आणि जेवण करायचं आणि लय उन्हात जाऊ नका बरं का कोणी उगा मग चक्कर बिक्कर येईल आणि जीवाला बी जपा कारण की सकाळची काम करून घ्या उन्हातल्या माणसांना आमचा गोटम तर काय करतोय काय तिकडे गोटम बर्फात आहे तुमचा आमचा गोटम तर बर्फातच घुसलाय आता काय कसं तिकडे नाही ऊन लागत तिकडे लय अवघड केलं थंडी वाजते थंडी जर्किंग काढून पप्पा घातलेलं एकदा पप्पाला घरी जर्किन का घाल म्हणलं आगाव काटा यायचं ना आता कसं तिकडं चाललंय उभं जर्किन नेन काय झालं देव देव तिकडं झालं देव देव दोंड्याचा महिना आपलं देव देव जसा दोंडा लागलाय तसं देव देव चाललेत आमचं काय सांगायचंय आज बरोबर दुसऱ्या महिन्याला स्टार्टिंग झाली पप्पा गेले 1 महिना झाला काल बरोबर 1 मेला गेलत आज 1 जून चला आता हिरवळ बघत राहतो मी आता काय चाललंय आमचं नियोजन. लय ऊन लागतंय लय थंड वाजते लय थंड वाजते नुसतं बघत राहतात किती थंड वाजते जाऊ द्या बाय 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 तुम्ही सकाळी बघितलं होतं चकल्या घालायचं काम बटाटे फिटाटे केसायचं हे करायचं मस्तपैकी चाललं होतं तर चकल्या घालतात हो का की एक खट घालून झाली इकडं पण हे एक घातलेलं आहे 2 खटांवरती 2 असं तळवट गच्च भरलेले आहेत आणि काय झालं तर हे सगळं झालं आणि इकडे हे वाटा धुवून काढलेला आहे कारण का ह्याच्यावरती आता सांडगे हे घालावं लागतं त्याच्यामुळे मग ते धुवावं लागतो 2 दिवसाला आणि बापूंनी ऊसात तिकडं वरच्या शेताच्या रानातलं पाणी आता इकडं सोडलं ह्या विहिरीत आणि आता इथली बारकी मोटार चालू करायची तर नेमकी मोहरताला लाईट गेली आता त्यावर पाणी विहिरीत पडतंय तर म्हणलं पाणी विहिरीत पडून द्या तर इकडे चकल्या सगळ्या घालून वाळायला घातलेलं आहे काम चालू आहे ते तर झालं आणि आता कुरिअर पॅकिंगचं चालू निम्मा अर्ध कुरिअर मी पॅक केलेलं आहे आणि आता करायचं आहे ज्ञानेश्वरी झोपली आहे म्हणून तुम्हाला म्हटलं दाखवण्या सकाळी जी दाखवलं त्याच्यापासून जी चला इकडे या चला लाईट नेमकी गेली त्याच्यामुळे घरात एवढं गरम होत आहे की विचारायचीच बाब नाही पॅकिंग करायचं चालू आहे मी आपलं अयो एवढं असं पॅकिंग केलं आहे मी आत्ताच्या आता हे सगळं कोणाचं काय ते व्यवस्थित भरायचं आहे हे कुरडई भुग आहे 1 किलो
एका ताईंच्या चकल्यांचं कोणाचं सांडगे असं पॅकिंग केलंय, उडदाचे पापड, इथं तांदळाचे पापड आणि ही सारी कुरडई, शाबू बटाटा पापड, लसूण. आता लसूण हे मोजायचं आहे, मी बंद करून गेलते. तिकडं आत्या त्या चकल्या भरत्यात, इकडं अशा कुरडे येतं, ज्वारीचे पापड, नाचणीचे पापड हे, आणि सांडगे ह्याच्यात ठेवल्यात वर. हे असं सगळं ठेवलंय नीट कॅरी बॅगमध्ये भरून. आता डब्यात तरी बसतंय का आता, रोज आपलं करत 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 चाललंय मोजून भरायचं. आता आता कुठलं काय खोक्यातनीच भरून ठेवायचंय डायरेक्ट. कुठं चाललाय बाळा? कशाला? निकाल वय या घेऊन जावा, ऍडमिशन घ्यायचंय. आता चाललंय थोडंसं राहिलंय, जातीचं दाखला ते काढायचं, बाकीचं काढलंय सगळं त्याचं पण. हा काय आणता? आलंय का पण? मग उद्या सकाळ सकाळ जाणार, पोस्टाची कुरिअर पण आहे ती. ती भोगा भोगा साईडलाच ठेवा, हाय की इथे एक डबा पेशलच केलाय मी. तर चला बघत राहा व्हिडिओ आता हे संध्याकाळपर्यंत. कमी किमतीत असं थोडंसं म्हणजे भोगा म्हणजे कसं माहितीये का, चकली किती गोल करा पण त्याचं ते तुकडं सुट्ट होतातच. ते आहे आपलं कमी किमतीत, ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर त्यांना पण देतो. कुरडईचा भोगा पण आपल्याकडे भरपूर आहे. कुरडईचा भोगा पण मी थोडा कमी किमतीत देते. हो का, एका ताईंनी 1 किलो घेतलेला आहे, कुणाचा अर्धा, कुणाचं 1 कोण 2 किलो, जे त्याच्या मर्जीने घेतलेलं असतं.